नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमएच अकॅडमी युनिक आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि मी मयूर शिवण तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आता येणाऱ्या 5 ते 6 महिन्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात 100% येणार आहे. कारण भरपूर आता मीटिंग सुद्धा चालू आहे. कालच एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये पोलीस भरतीची जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये काही चेंजेस करण्याचे सुद्धा त्यांचं ठरतंय. बघूया आपण, ते अजून काही जी आर त्याच्यावर कन्फर्म आलेले नाहीये, पण ज्या वेळेला जी आर येईल त्याबद्दल आपण त्यावरती लाईव्ह येऊन अपलोड करतो. त्याची माहिती आपण जी असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आपण लगेचच मॅथ्स कडे सुरुवात करणार आहोत. मॅथ्सला आपण बघणार आहोत. आधी बेसिक पासून बेरीज वजाबाकी सर्वांनाच माहिती आहे, पण त्याच्यामध्ये पण चुकतंय काय आपलं, की चिन्ह जे आपण वापरतो बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार भागाकारच्या वेळेला जे चिन्ह असतात त्या चिन्हांमध्ये आपला गोंधळ निर्माण होत असतो. आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघायचं, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. आणि बेरीज वजाबाकी म्हणजे 2+1=3 असं असं 2+1=3 वगैरे असं ह्या वाले बेरीज वजाबाकी आपल्याला बघायची नाही, किंवा गुणाकार 2-3 तसं नाही बघायचं आपल्याला. बेरीज वजाबाकी आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. आपल्याला बघायचंय त्याचे चिन्ह कशा प्रकारे चेंज होतात ते आपल्याला बघायचं आहे याच्यामधून. ठीक आहे, कोणते चिन्ह आल्याच्या नंतर काय बेरीज करायची की वजाबाकी करायची ते आपल्याला बघायचं. चिन्ह म्हणजे थोडक्यात मी सांगतो की +1, +2, +5 वगैरे असे काहीतरी चिन्ह मध्ये आले. हे पुढे जो चिन्ह संख्येचं सांगतो त्यामुळे आपल्याला त्यामध्ये कन्फ्युजन होतं की आता वजाबाकी करायची यांच्यामध्ये की बेरीज करायची. ठीक आहे, ते आपल्याला या व्हिडिओमधून आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. बेरीज वजाबाकी बघायचे, गुणाकार भागाकार बघायचे, संख्यांचे प्रकार त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम, त्रिकोणी, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, परिमेय संख्या या काय आहेत, त्या कशा प्रकारे त्यांच्यामध्ये म्हणजे फरक काय आहे या एकमेकांना या संख्यांमधून वगैरे. आणि टोटल संख्या किती असतात, 1 ते 50 पर्यंत किती टोटल संख्या असतात, 1 ते 100 पर्यंत किती टोटल संख्या असतात, याच्यावरती आतापर्यंत पोलीस भरतीला प्रश्न आलेला आहे. त्यामुळे आपण ते सुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यासोबतच विभाज्यतेच्या कसोटी या सुद्धा महत्वाच्या आहेत. पुढची मोठी मोठी गणितं सोडवण्यासाठी महत्वाच्या कसोटी आपल्याला त्या बघायच्या त्याच्यामधून. ठीक आहे, तर आपल्याला आधी सुरुवात करायची आहे गणित मध्ये बेरीज वजाबाकी. आपण बेसिक पूर्ण बघणार आहोत. पहिल्यापासून बेसिक पासून आपल्याला शिकायचं आहे. ज्याला जो एव्हरेज आहे त्याला ते येणारच आहे, पण जो एकदमच त्याला गणितामधलं अगदी काहीच येत नाहीये त्याला सुद्धा व्यवस्थित समजेल अशा प्रकारे आपण शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर बेरीज वजाबाकी आपल्याला आधी सुरुवातीला बघायची. बेरीज वजाबाकी त्यामध्ये कशा प्रकारे चेंज होतात. बेरीज वजाबाकी म्हणजे 3231 वगैरे अधिक 256 हे हे आपल्याला नॉर्मल आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये बेरीज करायची नॉर्मल, ती पण कशी करतात की 6+1 7, 5×3 8, 2×2 4 आणि हे 3×3 ही बेरीज झाली. ठीक आहे, पण आता समजा गणित आपल्याला मोठी पदावली वगैरे अशी दिली जाते. त्याच्यामध्ये कसं असतं की +3 -4 -5 हे आता हे कसं काढणार, याचं उत्तर काय काढणार, कसं काढणार, आपल्याला काय चिन्हामधून कसं काय समजायला पाहिजे, कसं समजून घ्यायचंय. -5 +3 याच्यामध्ये काय करायचं, नंतर मग ते काढल्याच्या नंतर याच्यामध्ये काय करायचं, कसं समजेल आपल्याला. त्यासाठी ट्रिक आहे भावानो. जे अधिक वजा वगैरे हे कसे चेंज होतात यासाठी ट्रिक आपण बघूयात. एक परवाच मित्राने एक बनवलेली ट्रिक बघितली मी. ठीक आहे, त्याच्यामध्ये कसं होतं की अधिक अधिक ठीक आहे, हा एक चेहरा अधिक अधिक असेल तर काय होतं, स्माइल, चेहऱ्यावरती स्माइल येते आपल्या थोडक्यात. पण तेच जर अधिक वजा एक जरी वजा आला की काय होतं, आपण चेहऱ्याची स्माइल निघून जाते. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपल्याला काय आहे, वजा अधिक मी काय म्हटलं, एक जरी वजा आला तरी काय होते, चेहऱ्याची स्माइल निघून जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा. आधी बघ, मी तुला सांगतो तुम्हाला कसं काय वापरायचं ते. त्यानंतर अधिक आणि वजा वजा आले, वजा वजा मात्र आलं तर परत चेहऱ्याची स्माइल येते. ओके, याचं काय करायचंय, अधिक अधिक इथे काय असणार आहे, हा आडव्या वरची स्माइल म्हणजे पण अधिकच. काय कोणती कृती करायची, अधिकची करायची. अधिक वजा अपसेट झालंय म्हणजे काय करायचंय, वजाची कृती करायची. इथे वजा अधिक अपसेट झालाय म्हणजे काय, वजाची कृती करायची. वजा वजा स्माइल आले म्हणजे काय, अधिकची कृती करायची इथे. ठीक आहे, आता याच्यामध्ये इथे ते इम्प्लिमेंट कसं करायचं ते बघायचं होतं. -5 + 3
ठीक आहे, -5 + 3 यांच्यामध्ये काय होणार आहे? -5 + 3 बघा ना इथे वजा अधिक काय असणार आहे? मग आपण बघितलं वजा होतो, अपसेट होतो चेहरा, म्हणजे वजाबाकी करायची याच्यामध्ये. 5 मधून 3 गेले 2. हा, चिन्ह कोणतं द्यायचं पण या संख्येला? तर या दोघांमध्ये मोठं कोणतं आहे? हे अंक हे चिन्ह विसरून जा. या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 5 की 3? 5 मोठी संख्या आहे. मग 5 ला कोणतं चिन्ह आहे? वजा. दिलं चिन्ह इथे वजा. आता पुढचं घ्यायचं. हे झालं, हे संपलं. आता पुढचं काय आहे? -4. जसे तसे खालती घेतले. आता वजा 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 काय होणार आहे? अधिक. स्माइल येते परत, म्हणजे अधिक होते. मग वजा वजा काय करायचे? त्यांच्यामध्ये बेरीज करायचे. स्माइल आले ना, बेरीज करायचे. मग याच्यामध्ये 4 आणि 2 किती होतात? 6. चिन्ह कोणतं द्यायचं? चिन्ह आपल्याला माहिती आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह आहे. याच्यापैकी मोठी 2 संख्या हे जाऊ दे. आता या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 4 की 2? 4 मोठी संख्या. 4 ला कोणतं चिन्ह आहे? वजा. दोन्ही समानच सेमच चिन्ह आहे, त्यामुळे डायरेक्ट वजा चिन्ह दिलं तरी चालणार आहे. पण समजा जर अधिक वगैरे असेल तर ते मोठ्या संख्येचे चिन्ह आहे. याच्यामध्ये बघायचं कोणतं मोठ्या संख्येचे चिन्ह? 4चं आहे वजा, म्हणून वजा देऊन टाकलं. हे आलं आपलं या एवढ्या मोठ्या ह्या पदावलीचं उत्तर थोडक्यात. ठीक आहे, ही ट्रिक वापरायची आपल्याला. ट्रिक पुन्हा तुम्हाला आणखी एक नीट समजून सांगतो. हे बघा, हे जे एक ट्रिक आहे ना चिन्हांची, ती गुणाकार भागाकारला पण लागू पडते, बेरीज वजाबाकीला सुद्धा लागू पडते. गुणाकार भागाकार मध्ये फक्त चिन्हांसाठी उपयोगी पडते ती, आणि बेरीज वजाबाकीमध्ये त्यांच्यामधली जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी सुद्धा, म्हणजे 5 मध्ये आणि 3 मध्ये काय करायचं, बेरीज करायची की वजाबाकी करायची, त्यासाठी पण उपयोगी पडते. आणि चिन्हांसाठी जर म्हटलं तर चिन्ह जो मोठ्या संख्येचे चिन्ह असेल तर तो त्या बेरजेला किंवा वजाबाकी काय जे केलेले असेल त्या चिन्ह ह्याला अंकाला जे उत्तर आलेले असेल त्याला ते चिन्ह देऊन टाकायचं, म्हणजे वजा येते. 5 मधून 3 गेले, 2 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. ठीक आहे, वजा वजा अधिक झाले, 4 आणि 2 6, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे? वजा, म्हणून वजा. ठीक आहे, तर हे आपण पुन्हा दुसरा आणखी बघूया, याच्यावरती एक्झाम्पल पण बघूया. ठीक आहे, आपली ट्रिक आधी लिहून घेऊया. ट्रिक काय आपली? अधिक अधिक जर असेल तर काय होणार आहे? स्माइल येणार आहे, अधिक होईल. ठीक आहे, अधिक अधिक अधिक, एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आहे अधिक आणि एक आहे वजा, तर काय होणार आहे? एक जरी वजा आला की लगेच आपला चेहरा होतो अपसेट. मग काय होणार आहे? उदास, म्हणजेच काय? वजाबाकी येणार आहे. आपण ते डायरेक्ट अपसेटचं पूर्ण करण्यापेक्षा डायरेक्ट वजाच फक्त लिहून टाकूया. वजा, काहीच नाही बोलत आता मी. ठीक आहे, त्याच्यानंतर सेम पुढचे काय? फक्त हा इकडे झाला वजा अधिक. एक जरी वजा असेल तरी सुद्धा आपण अपसेट, काय नाही. त्याच्यानंतर पुढचा आहे वजा वजा, काय होणार आहे? ठीक आहे, दोन्ही पण वजा वजा सोबतच आले, दोघे जण सोबत आले. इथे कसे अधिक अधिक सोबत आल्यावरती हॅपी होतात, तसे वजा वजा दोघे जण सोबत आले, परत हे खुश झाले. इथे काय करायचंय? अधिक करायचंय. ठीक आहे, ही ट्रिक लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर आता आपण उदाहरणं बघूया. तुम्ही स्वतः सोडवायला घेतलं तरी चालेल, आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही खालती मला लिहून पाठवा, उत्तर पाठवा त्याची. एक आकडा लिहायचा, खालती त्याचं उत्तर काय आलं ते काढायचं. +4 - 8 + 2, उत्तर काढा. पटापट पटापट उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी सोडून देणारच आहे. ठीक आहे, -9 इथे झालं ते, -4 + 8 - 2 - 7, काढा उत्तर. अधिक किती? 4चं
तुमची उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला टाईप करून पाठवा. आपण पहिला गणित बघूया. पहिल्यामध्ये काय येणार आहे, आत्ता सांगितलं हे लक्षात ठेवायचं ट्रिक आणि सोडवायचं आहे. काय आहे, दोन दोन फक्त संख्या घ्यायच्या, डायरेक्ट सर्व एकत्र सोडवायला घ्यायचं नाही, दोन दोन घ्यायचे, दोन दोन अंक घ्यायचे. एवढं घ्यायचं, -9 अधिक वजा अधिक काय आहे, वजा अधिक वजा अधिक काय करायचं आहे, वजाबाकी करायचे. दोघांमध्ये काय करायचे, वजाबाकी करायचे. खालती लिहून घ्या आपण इथे, -9 अधिक 4 वजा 8 अधिक 2 काय सुरुवातीला वजा अधिक काय, वजा अधिकला वजाबाकी करायचे. 9 मधून 4 गेले, 5 राहिले. चिन्ह कोणत्या संख्याचे द्यायचंय, मोठ्या संख्येचे चिन्ह. मोठी संख्या कोणती आहे, 9 आहे, वजाचं चिन्ह दिलं. त्याच्यानंतर पुढचा अंक काय, -8. तो -8 जशा तसा खालती घेतला. आपण वजा अधिक 2 घेतला तरी चालेल, ठीक आहे, पण आपण एक एक संख्या खालती घेऊया. आता ह्या -8 ला घेऊया, नंतर मग ही झाल्याच्या नंतर -2 ला पण घेऊया, नाही तर पुन्हा विचारायला मग असं काय करतात ते, वजा 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 काय होतो, अधिक होतो. 8 आणि 5 13, ठीक आहे, बरोबर ना. 8 आणि 5 13 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजाचं चिन्ह, ठीक आहे. त्याच्यानंतर -8चं संपलं. आता +2 पुढची संख्या कुठची आहे, +2, तर -13 खालती उरलेत आणि +2. आता वजा अधिक काय होतो, वजा होतो. 13 मधून 2 गेले, 11. संख्येचं कोणत्या चिन्ह देणार, मोठ्या संख्येचे चिन्ह. मोठी संख्या कोणती आहे, 13. मग मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे, वजाचे चिन्ह आहे, म्हणजे आपलं उत्तर आलं 11. ठीक आहे, हे 1चं उत्तर आलं आपल्या पहिल्याचं. तसंच 2, 3चं सांगा. दुसऱ्याचं बघूया. -4 अधिक 8 वजा 4 अधिक 8 वजा 2 वजा 7. पहिले कोणतं आहे, हे घेतलं. वजा अधिक कुठे आहे, वजा अधिक वजाची कोणती क्रिया होणार आहे, वजाची क्रिया होणार आहे. 8 मधून 4 गेले, 4. संख्येचं कोणतं चिन्ह देणार, मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्या आहे 8, अधिकचं चिन्ह दिलं. त्यानंतर पुढची संख्या गेली आली खालती, -2 अधिक वजा कुठे आहे, अधिक वजा काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. 4 मधून 2 गेले, 2. कोणत्या संख्येचे चिन्ह, मोठ्या संख्येचं, 4चं. मोठी संख्या कोणती, 4, तिचं चिन्ह लिहिलं इथे पुढे. त्याच्यानंतर -7 हे आले खालती, -7 त्यांच्या चिन्हासोबतच खालती घ्यायचं. अधिक वजा काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. 7 मधून 2 गेले, पुढे असो नाही, मोठी संख्या नाही तर मागे असो, आपल्याला मोठ्या संख्येतून वजा करायचंय. 7 मधून 2 गेले, 5. चिन्ह कोणते येणार, मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती आहे, 7, -5. तर उत्तर आपलं -5 आलं दुसऱ्याचं. त्याच्यानंतर आहे तिसरा प्रश्न काय होता, तिसरा प्रश्न आहे 9 वजा 3 वजा 5 अधिक 4. ठीक आहे, तर पहिली आपली संख्या आहे 9 मधून 3, 9 वजा 3, 9 मधून 3 गेले किती राहतात, 6 राहिले. वरतून आले -5, 6 मधून 5 गेले किती राहतात, 1 राहिला. वरतून आले +4, 4 अधिक 1 किती होतात, 5. आपलं उत्तर आलं 5. अशा प्रकारे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने हे ट्रिक्स नुसार आपल्या चिन्हांनुसार सोडवायचं आहे. हे चिन्हांची ट्रिक लक्षात ठेवा, एकदम इझी आहे आणि लक्षात ठेवायला सुद्धा एकदम समजेल लगेच तुम्हाला. इथून प्लस असेल तर त्याच्यामध्ये बेरीज करायचे. अधिक वजा, 1 वजा 1 अधिक आला तर दोघे पण नाखुश असणार आहेत, वजाबाकी. वजा अधिक इथे सुद्धा दोघे वेगवेगळे आले, वजाबाकी. इथे दोघे सेम आले म्हणून ते आनंद झाले, म्हणून बेरीज करायची, त्यांच्याप्रमाणेच करायचे, बेरीज करायची. वजा इथे पण वजाबाकी आहे, आनंदी झाले, सोबत आले म्हणून बेरीज करून टाकायची त्यांची. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि हेच ट्रिक आपल्याला गुणाकार भागाकार साठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये गुणाकार भागाकारामध्ये फक्त चिन्हांच्या, म्हणजे आता तुम्हाला सांगतो इथे लगेचच, 3 नॉर्मल गुणाकार सर्वांना आपल्याला तुम्हाला माहिती आहे. नॉर्मल गुणाकार कशा प्रकारे करायचा असतो ते, म्हणजे 3 गुणिले 2, समजा थोडक्यात 3 गुणिले 2, 3 दुणे 6, हे आपल्याला नॉर्मल माहिती आहे. पण याच्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण चिन्ह वापरतात, म्हणजे -3 आले गुणिले -2 आले, तर आता काय करणार, झालं कन्फ्युज. तर त्यासाठी सुद्धा हीच ट्रिक वापरायची आपल्याला.
आता बघा इथे वजा वजा काय आहे, वजा वजा अधिक, 3 दुणे 6, इथे अधिकचं चिन्ह असणार आहे. -3 गुणिले फक्त 2 आहेत, म्हणजे फक्त 2 म्हणजेच काय, तिथे अधिकचं चिन्ह असणारच आहे. जरी इथे चिन्ह कोणतं आलं नाही तर ते तिथे समजून जायचं आपण की अधिकचे चिन्ह आहे तिथे. ओके, 3 गुणिले 2 काय असणार आहे, 6. पण चिन्ह कोणतं, वजा अधिक. कुठे आहे वजा अधिक, वजा अधिक कोणतं चिन्ह, वजाचं चिन्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे अजून काय घेऊया, 3 हे झालं, वजा वजाचं पण झालं, वजा अधिकचं पण झालं, अधिक वजा 3 वजा 2 काय असणार आहे, अधिक, पहिली संख्या अधिकची आहे, दुसरी संख्या वजाची आहे. काय असणार आहे मग चिन्ह, वजाचे चिन्ह. 3 दुणे 6. असं फक्त चिन्हांमध्ये थोडस चेंज होत असतो. हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे एकदम सोपं जाईल. आणि मोठमोठे हे असं नॉर्मल फक्त एवढंच देत नाही, ते आपल्याला जो पदावलीमध्ये देतात हे, म्हणजे थोडक्यात कसं येतं माहितीये का, पुन्हा पोलीस भरतीला आपल्याला गणित जो असतो तो असा असतो, 3 गुणिले -2 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला -5 अधिक 4 पुन्हा ब्रॅकेटमध्ये 2 गुणिले -5 या अशा प्रकारचे आपल्याला गणित पोलीस भरतीला येतात. मग त्यावेळेला घाबरून जायची काही गरज नाही. जर आपल्याला हे पूर्ण सर्व येत असेल, जर गुणाकार भागाकार वगैरे ह्या ज्या क्रिया आहेत त्या आपल्याला व्यवस्थित येत असतील, म्हणजे व्यवस्थित गुणाकार म्हणजे हे चिन्ह जे मेन आहेत ना, हे व्यवस्थित समजलेले असतील आपल्याला, तर कितीही गणित मोठा देऊ देत, इथे पुढे एवढा मोठा पूर्ण व्हाईट बोर्ड पूर्ण भरून देऊ देत, तरी सुद्धा आपल्याला घाबरण्याची गरज नाही. आपल्याला लगेच, आपल्याला माहिती आहे चिन्ह कसे वापरतात ते आपण लगेच सोडू शकतो. ठीक आहे. आता बघा इथे 3 दुणे 6 चिन्ह कोणतं असणार आहे, अधिक वजा, अधिक वजा, वजाचे चिन्ह, -6. त्यानंतर पुढची संख्या आली खालती -5. ठीक आहे, आपण हे पण अधिक कंस सोडून घेऊया, -5 असे खालती आणले, -5. त्यानंतर अधिक 4 आणि हे कंसातली क्रिया करून घ्या, 5 दुणे 10. ओके, आणि चिन्ह कोणतं, इथे बाहेर कोणतं चिन्ह नाही, म्हणजे गुणाकाराचे चिन्ह आहे, इथे गुणाकाराचे चिन्ह आहे कंसाच्या बाहेर. इथे 4 गुणिले 2 गुणिले -5. ठीक आहे, कंसातली क्रिया करून घ्या, 5 दुणे 10. चिन्ह कोणतं आहे, अधिक आणि वजा. काय असणार आहे, वजाचे चिन्ह इथे देण्यात येईल. ठीक आहे, आणि हे गुणिले इथे कंसाच्या बाहेरचं चिन्ह होतं, ते तसं ठेवलं. वजा आतमध्ये क्रिया करून घेतली. आता पुढे बघूयात, -6 -5 काय आहे, -6 -5, -6 वजा 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 काय असणार आहे, बेरीज होणार आहे, आणि चिन्ह असेल ते मोठ्या संख्येचं असेल. 6 आणि 5 11. चिन्ह कोणतं, मोठ्या संख्येचं, मोठ्या संख्येला चिन्ह आहे वजाचं. त्यानंतर पुढची संख्या आली अधिक 4 गुणिले -10. आता हे बघा, गुणिले ची क्रिया आधी करून घेऊया गुणाकाराची. 10 गुणिले 4, 10 चौक 40. चिन्ह कोणतं आहे, अधिकचं वजाचं, अधिक वजा वजाचे चिन्ह. ठीक आहे, अधिक वजा वजाचे चिन्ह, हे -11 जसे तसे खालती आले. आता वजा 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 काय होणार आहे, बेरीज होणार आहे. 40 आणि 11 किती होतात, 50 51 होतात. चिन्ह कोणतं, वजा वजा, चिन्ह कोणतं असणार आहे, वजा वजाला अधिकचं चिन्ह असणार आहे. मोठ्या संख्येचे चिन्ह, वजा वजा बेरीज केली त्यांची, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, वजाचं. हे झालं आपलं या पदावलीचं हे एवढ्याचं उत्तर. ठीक आहे, आपल्याला जर माहिती असेल ना कशा प्रकारे सोडतात, तर आपण हे उत्तर काढू शकतो. ओके, तर हे तर गुणाकाराचं, गुणाकार भागाकार, आणि ही ती बेरीज वजाबाकी आपण पाहिलं. ही ट्रिक फक्त लक्षात ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा, अतिशय महत्वाची ट्रिक आहे. या ट्रिकच्या आधारेवरती केवढाही मोठा तुम्ही गणित सोडवू शकता. ठीक आहे, मित्रांनो मगाशी जे आपण बघितले भागाकाराचे जे चिन्ह होते ते सुद्धा ते
सॉरी गुणाकाराचे जे चिन्ह होते ते भागाकाराला सुद्धा लागू पडतात. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता पुढे बघूयात आपण. समजा भागाकार समजा आता असं आले असेल, सोपा आहे एकदम. भागाकार आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा एक गणित आपला विचारतात काही वेळेला, भाज्य भाजक वगैरे अशा प्रकारे फक्त देऊन, त्यामुळे आपण ते सुद्धा बघूयात कशा प्रकारे असतो ते. नॉर्मल भागाकार आपल्याला माहिती आहे, हा भागाकार कशा प्रकारे करतात ते. ठीक आहे, आता समजा 4/824 आहे. याचा भागाकार आपण कसा करतो? 4 दुने आपण 4च्या पाड्या, त्याच्यामध्ये आधी काय बघायचं, किती कोणती संख्या 4च्या पाड्यामध्ये येते. 824 पूर्ण 4च्या पाड्यामध्ये येणार आहे का? नाही येत. 82 येणार आहेत का? नाही येत. 4च्या पाड्यामध्ये 8 येतात, म्हणून पहिल्यांदा 8 ला बघायचं. 4 के 4, 4 दुने 8, वजाबाकी करायची, 8मधून 8 गेले 0, 2 आले खालती. 4च्या पाड्यामध्ये 2 येतात का? नाही येत. 4 घ्यावे लागतील खालती, म्हणून 2 येत नाही 4च्या पाड्यामध्ये, म्हणून 0चा भाग द्यायचा. 4 0 0, 2चे 2, वरतून आले 4. आता भाग जाईल, 2 ला भाग जात नव्हता, आता भाग जाईल का 24 ला? 4 के 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 25, 4 संग 24, 4 संग 24, किती आले बाकी? 0 बाकी आलं. ठीक आहे, आता हे नॉर्मल आहे, हे आपण सोडवतो, सर्वांना माहिती आहे. जर नसेल तर या पद्धतीने सोडून घ्या, या पद्धतीने सोडवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, 0चा भाग कसा लागला ते समजलं. 4च्या पाड्यात जर 2 येत नाहीयेत, 2 किंवा 4 पेक्षा कमी असेल, 3 असतील, तर 4च्या पाड्यात 3 येत नाहीत, म्हणून 0चा भाग लावायचा. 0 द्यायचं वरती उत्तर भागाकार मध्ये, आणि खालती 2 तसे घ्यायचे परत, आणि 4 वरतून 4 घ्यायचे आणि पुढे भाग देण्याचा प्रयत्न करायचा. काही वेळेला बाकी इथे 1 राहील, 2 राहील, 3 राहील, काही राहू शकतो बाकी. ठीक आहे, इथे आता 0 राहिले. दुसरी आता गोष्ट बघूयात इथे. या गोष्टीला, ह्याला काय म्हणतात? हा जो वरती आलाय उत्तर, त्याला म्हणतात भागाकार. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे आहे ना, याला म्हणतात भाज्य, आणि हा जो 4 आहे त्याला बोलतात भाजक. भाजक, आणि हे जे आहे ते बाकी. ठीक आहे, आपल्याला एक फॉर्म्युला आहे त्यामध्ये हे सोडवण्याचं. काही वेळेला कसं देतात, आपल्याला दिलेलं असेल भागाकार दिलेला असेल 206, भाजक दिलेलं असेल 4, बाकी दिलेले असतील काहीतरी 1 2 3 काही 0 किंवा काही, आणि भाज्य आपल्याला काढायचं असतो. मग त्यावेळेला सूत्र आहे, काय सूत्र? भाज्य बरोबर काय असणार आहे? भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. आता हे थोडस तुम्हाला पाठ करायला लागेल, कारण इथे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतो. गुणिले, इथे भागाकार गुणिले भाजक आहे की भाज्य आहे, आपल्याला भाजक काढायचं आहे की भाज्य काढायचं आहे, हे आपल्याला कुठे पोझिशन त्यांची समजली नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आता हे बघ, 1 मिनिट, इथे पण भागाकार मध्ये असेल, वाटेल असेल तुम्हाला, तर हे बाकी इथे पुढे आहे. ठीक आहे, अधिक बाकी असं येते. भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी अशा प्रकारे येते. तिथे जागा नव्हती म्हणून खालती लिहिलं. भाज्य, इथे भाज्य आहे, ह्या याच्यामध्ये कन्फ्युज करायचं नाही. इथे नाही तर भाज्याच्या जागी भाजक लिहाल आणि भाजकच्या जागी भाज्य लिहाल, असं झालं तर पूर्ण उत्तर चेंज होणार आहे. आपल्याला काय करायचं आहे? भाज्य 824. आता हे समजा आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला समजा दिलेलं असेल फक्त भागाकार. भागाकार किती आहे? 206. हेच बघूया, 206. भाजक किती आपला? 4, आणि बाकी किती उरले? 0. बाकी उरले 0. याच्यावरतून आपल्याला भाज्य काढता येईल का, हे एवढं दिलेलं असेल तर आपल्याला भाज्य काढता येईल. फॉर्म्युला दिलेला आहे, तर त्यामुळे आपण आता काढू शकतो. फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकलेलं आहे ते सर्व. 4
सायचोक 24/4, हातचे आलेले 2, 400, 2 जसे तसे खालती आले, 4 दुने 8 आलं, मिळालं आपल्याला भाज्य. ठीक आहे, तर मग हा सूत्र आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे पोलीस भरतीला. भाजक दिलेला असतो, भागाकार दिलेला असतो, बाकी दिलेला असतो, आपल्याला भाज्य काढायचा असतो. ठीक आहे, किंवा भाज्य देतील, भागाकार देतील, बाकी देतील, भाजक काढायचा. अशा प्रकारे काही प्रश्न उलटा सुलटा करून आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. भागाकार कसं करायचं समजलं तुम्हाला? ठीक आहे, नोट डाऊन करून ठेवा हे सूत्रवाला आपलं. आपल्या आता संख्यांचे प्रकार बघायचे आहेत. ओके, आपले बेरीज की झाले, गुणाकार भागाकार झाला, संख्यांचे प्रकार बघूया. त्याच्यामध्ये पहिलं आहे आपला नैसर्गिक संख्या. महत्वाचं आपल्याला आपल्यासाठी हे नैसर्गिक संख्या असतात, पूर्ण संख्या असतात, पूर्णांक संख्या असतात, समसंख्या असतात, विषम संख्या, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, मूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या म्हणजे काय, अजून 1, 2, 3 आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, अपरिमेय, परिमेय झालं. ह्या संख्या कशा ओळखायच्या, किंवा त्याच्यामध्ये या एवढ्या जे संख्यांचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये फरक काय काय आहे, कसं कोशामध्ये कोणता फरक आहे, कोणत्या संख्या कशामध्ये येतात, छोट्या छोट्या गोष्टी ऍड होतात त्याच्यामध्ये आणि संख्यांचा प्रकार बदलतो. ठीक आहे, तर आपल्याला ते नीट समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ परत परत बघितलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, फावळ्या वेळामध्ये जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला तेव्हा व्हिडिओ बघायचे. ओके, नैसर्गिक संख्या. आता पहिला प्रकार आहे संख्यांच्या प्रकार मधला नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, त्यालाच इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर सुद्धा म्हणतात आणि तो एन ने डिनोट करतात. एन ने दाखवला जातो नैसर्गिक संख्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय येतात, 1, 2, 3, 4 असे किती, इन्फिनिटी अनंतपर्यंत अनंत संख्या आहेत. अशा आपल्याला किती एकूण नैसर्गिक संख्या आहेत त्या सांगता येत नाही, टोटल संख्या. ठीक आहे, अनंत अशा भरपूर आहेत त्यामध्ये, अनंत संख्या आहेत. इन्फिनिटी या चिन्हाने दर्शवलं जातं. इन्फिनिटी म्हणजे कितीतरी आहेत, खूप जास्त. पण लक्षात ठेवायचं की 1, 2, 3, 4 याच्यामध्ये शून्य येत नाही. नॅचरल नंबर मध्ये किंवा नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याचा समावेश होत नाहीये, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर शून्याचा समावेश याच्यामध्ये होत नाही. ठीक आहे, हा झाला विषय. त्याच्यामध्ये सर्वात लहान जर बघितली तर कोणती संख्या असणार आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे, माता समोर आहे तुमच्या, कोणती असणार आहे, सर्वात लहान आपली नैसर्गिक संख्या असणार आहे 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असणार आहे, तर 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. ओके, 0 ही नैसर्गिक संख्या नाही. आता परीक्षेला पोलीस भरतीच्या पेपरला प्रश्न विचारण्याचा कळ जो आहे तो थोडासा आता चेंज झालाय. 1 मिनिट, आता प्रश्न विचारण्याचा कल जो आहे तो आता चेंज होत चाललाय, पॅटर्न थोडासा. म्हणजे जसं की एमपीएससी ला विचारलं जातात ABCD असे वरती ऑप्शन असतील, ABCD असे वरती वाक्य दिलेले असतील आणि त्याच्यामधून ए किंवा बी किंवा ए आणि बी अशा प्रकारे, ए आणि बी यापैकी नाही, वरीलपैकी सर्व, अशा प्रकारचे आता प्रश्न विचारण्याचा कल आता पोलीस भरतीकडे सुद्धा आलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आता पूर्ण आपल्याला व्यवस्थित त्यांचे वाक्य जे असतात ना, आपल्या मॅथ्स मध्ये सुद्धा वाक्य जे काही असतात महत्वाचे ते सुद्धा आपल्याला लक्षात म्हणजे समजून घेतले पाहिजे, गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आता सर्वात लहान किंवा असंही वाक्य टाकतील, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 2 आहे, तर हे वाक्य चुकीचं आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे, 1 आहे. ठीक आहे, 0 काही वाक्य देतील, 0 ही नैसर्गिक संख्या आहे, 0 ही नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आहे का 0? 0 नाहीच आहे. याच्यामध्ये नैसर्गिक संख्येमध्ये 0 येत नाही. ठीक आहे, 0 ही नैसर्गिक संख्या काय आहे, नाहीये. नैसर्गिक
संख्या नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. नाही, नैसर्गिक संख्या नाही आहे 0. सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. लक्षात ठेवायचंय. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, कारण इन्फिनिटी आहेत, अनंत आहेत संख्या अशा नैसर्गिक संख्या. ठीक आहे, त्यामुळे शेवटची संख्या कोणती आहे ते आपल्याला सांगता येत नाही. ओके, पुढे बघूयात. आपला पुढचा प्रकार आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या, पूर्ण संख्या याला होल नंबर असे म्हटलं जातं आणि तो डब्ल्यू ने डिनोट केला जातो. डब्ल्यू हा काय, एन, तर हा आहे डब्ल्यू ने दाखवला जातो तो काय, पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या याच्यामध्ये फरक काय आहे? इथे जो आपण मोठा एकदम असं ठळक सांगितलंय, असं जोर देऊन ह्याच्यावरती सांगितलं की 0 ही नैसर्गिक संख्या नाही, तर तेच आहे. 0 ह्याच्यामध्ये ऍड होतो फक्त. 0, 1, 2, 3, 4, पुढे डॉट डॉट डॉट, अनंत. अनंत या सर्व काय आहेत, पूर्ण संख्या. फक्त 0 त्यामध्ये ऍड होतो. 0 याच्यामध्ये काय होतो, ऍड होतो. नैसर्गिक संख्येमध्ये 0 नसतो. 1, 2, 3, 4 असे आहेत आणि पूर्ण संख्येमध्ये 0 ऍड होतो. तर याच्यामध्ये सर्वात लहान आता कोणती असणार आहे? नैसर्गिक संख्येमध्ये बघितली सर्वात लहान आहे 1. पूर्ण संख्येमध्ये सर्वात लहान कोणती असणार आहे? पूर्ण संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0. 0 सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0. इकडे कोणती होती? 1. तर खालती आहे 0 सर्वात लहान पूर्ण संख्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला पुढचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. आपलं नैसर्गिक संख्या झालंय, पूर्ण संख्या झाला. आता पुढचा आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या त्याला काय म्हणतात? इंटिजर्स, आणि तो आय ने दाखवला जातो. आय ने डिनोट केला जातो. ओके, पूर्णांक संख्या. कोणत्या असतात संख्या? पूर्णांक संख्या ज्या पूर्ण आहेत, अर्ध्या नाहीत, त्या पूर्णांक संख्या. शब्दातच आहे पूर्णांक. अंक असा जो पूर्ण असेल, मग ते 0 पासून 1, 2, 3, 4 पुढे किती? अनंत. आणि इकडून हे जसे पूर्णांक आहेत तसे वजा ऋण पूर्णांक संख्या पण असतात ना. मग -1, -2, -3, -4, 0 डॉट डॉट डॉट, इकडे सुद्धा इन्फिनिटी म्हणजे अनंतपर्यंत. या झाल्या ऋण पूर्णांक संख्या. ऋण पूर्णांक संख्या. आणि या झाल्या धन पूर्णांक संख्या. धन पूर्णांक संख्या. आणि 0 जे आहे, 0 ही धन सुद्धा नाही आणि ऋण सुद्धा नाही. धन पण नाही, धन पण नाही आणि ऋण सुद्धा नाही.
आणि ऋण सुद्धा नाहीये. ऋण सुद्धा नाही. ऋण पूर्णांक संख्या या डाव्या साईडच्या शून्याच्या डाव्या साईडला आहेत त्या ऋण पूर्णांक संख्या आणि शून्याच्या उजव्या साईडच्या आहेत त्या धन पूर्णांक संख्या. शून्य ही धन सुद्धा नाही आणि ऋण सुद्धा नाही. वाक्य लागतील शून्य ही ऋण पूर्णांक संख्या आहे किंवा धन सपूर्णांक संख्या आहे. नाही, शून्याला कोणतंच चिन्ह नसतं, वजा पण नाही अधिक पण नाही. ठीक आहे. तर आपल्याला असा क्वेश्चन विचारतील समजा की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, मग काय सांगाल? मोठी मग इकडे अनंत इन्फिनिटी नाही, सर्वात मोठी म्हटलंय. शून्याच्या लगेच डाव्या बाजूची ही सर्वात मोठी संख्या आहे. वजा मोठी सर्वात मोठी संख्या म्हणजे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. वजा एक पेक्षा वजा चार हे लहान असणार आहेत. वजा चार काय असणार आहेत? लहान आहेत वजा एक पेक्षा. वजा एक पेक्षा वजा 100 लहान असणार आहेत. दोन टोकं या वजा एक कडे आहेत म्हणजे वजा 100 लहान आहेत. वजा 1000 हे सुद्धा वजा 100 पेक्षा पण लहान असणार आहेत. इथे वजा 100 पेक्षा वजा एक लहान होते. इथे वजा 1000 पेक्षा वजा 100 हे मोठे असणार आहेत. ओके, लक्षात येते? म्हणजे जसं डावीकडे जाता तसं संख्या लहान लहान होत जाते आणि जसं उजवीकडे जाता तसं संख्या मोठी मोठी होत जाते. हे लक्षात घ्यायचंय. सर्वात डाव्या साईडची शून्याच्या डाव्या साईडची पहिली जी संख्या आहे ती सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. तर इकडे प्रश्न काय विचारला जाईल? धन पूर्णांक संख्या सर्वात मोठी नाही, इथे इन्फिनिटी आहे. धन पूर्णांक संख्या सर्वात मोठी सांगता येत नाही. तर सर्वात लहान धनपूर्णांक संख्या ही आपल्याला सांगता येऊ शकते. सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणती आहे? तर ती आहे 1. सर्वात लहान धनपूर्णांक संख्या, सर्वात लहान म्हटलंय, सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आहे 1. ओके, लक्षात घ्यायचंय. इथे लिहून देतो सर्व दोन्ही पॉइंट. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या काय आहे? वजा 1. सर्वात लहान धनपूर्णांक संख्या अधिक 1. इथे चिन्ह नाही यांच्या आधी, म्हणजे त्यांच्या आधी अधिक हा चिन्ह आहे. अधिक 1 लिहिलं तरी चालेल किंवा फक्त नुसता 1 लिहिला तरी चालतो. ओके, आणि हा हे एक लक्षात ठेवा, शून्य ही धन पण नाही, धनपूर्णांक संख्या सुद्धा नाही आणि ऋण पूर्णांक संख्या सुद्धा नाहीये. आपला पुढचा प्रकार बघूयात. शून्य ही कशी संख्या आहे? मध्यवर्ती संख्या आहे. पुढचा आहे समसंख्या. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? इव्हन नंबर. आणि विषम संख्या इंग्लिशमध्ये म्हणतात ऑड नंबर. समसंख्या कशा ओळखतात? नॉर्मल आहे, यांच्या एकक स्थानी काय असणार आहे? 0, 2, 4, 6, 8 यांपैकी जर कोणता अंक असेल एकक स्थानी, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी, आता एकक स्थानी वगैरे समजत असेल ना, एकक स्थान आपल्याला संख्या जी असतात, एकक, नंतर दशक, त्याच्यानंतर शतक, हजार,
हजार, दश हजार, पुढे इकडे लक्ष, दशलक्ष असं वाढत जातं पूर्ण सर्व. आपल्याला एवढं महत्वाचं आहे. एकक, एकक म्हणजे थोडक्यात सर्वात उजवीकडचा अंक, संख्येतील उजवीकडचा अंक. म्हणजे आता 743 आहे, तर त्याच्यामधला सर्वात उजवीकडचा अंक म्हणजे हा एकक स्थानचा अंक, हा दशक स्थानचा अंक 4 आणि हा शतक स्थानचा अंक. ठीक आहे, अजून 2 वाढवले तर हे हजार स्थानचा अंक आहे. ठीक आहे, 2, 6, 4, 3. एकक स्थानचा अंक कुठचा आहे? 3. सर्वात उजवीकडचा अंक हा एकक स्थानचा अंक असतो आपला, लक्षात ठेवायचा. मग या अंकाच्या ठिकाणी जर 0, 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता अंक येत असेल या ठिकाणी तर त्या संख्येला समसंख्या असं म्हटलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल 244, एकक स्थानचा अंक कोणता आहे? 4. 244 एकक स्थानचा अंक आहे 4, म्हणजे ही कोणती समसंख्या आहे. 36 एकक स्थानचा अंक कोणता आहे? 6, म्हणजे समसंख्या आहे. 33 एकक स्थानचा अंक आहे 3, ह्याच्यामध्ये यांच्यापैकी आहे का? 3 आहे का? याच्यामध्ये दिलेला नाहीये, म्हणजे एकक स्थानची विषम संख्या नाही. त्याच्यानंतर आणखी 80 एकक स्थानचा अंक कोणता आहे? 0. 0 दिलेला आहे का? आहे, म्हणजे समसंख्या आहे. त्यानंतर लगेच विषम संख्या आपण बघूयात. विषम संख्या ह्याला बोलतात ऑड नंबर, इंग्लिशमध्ये ऑड नंबर म्हणतात, आणि समसंख्येला इवन नंबर म्हटलं जातं. ओके, विषम संख्येमध्ये कसं असतं? एकक स्थानचा अंक हा 1, 3, 5, 7, 9 यांपैकी जर असेल, एकक स्थानचा अंक 1, 3, 5, 7, 9 यांच्यापैकी जर असेल तर ती संख्या असते विषम संख्या. ओके, 1, 3, 5, 7 म्हणजे 33 मगाशी बघितलं, तो विषम संख्या आहे याच्यामध्ये, कारण 3 नंबर हा याच्यापैकी आहे. एक दशक स्थान एकक स्थानचा अंक आहे 3. त्यानंतर आहे 57 एकक स्थानचा अंक आहे 7. 7 आहे का? आहे, विषम संख्या आहे म्हणजे. ठीक आहे, अशा प्रकारे सोपं आहे. संख्या, समसंख्या, विषम संख्या वगैरे. सर्व समसंख्यांना जो आहे तो 2 ने निश्शेष भाग जातो. समसंख्यांमध्ये जर पॉइंट लिहायचे झाले तर सर्व समसंख्यांना 2 ने निश्शेष भाग देतो, बाकी 0 होतं 2 ने भागल्यावरती कोणत्याही समसंख्येला. त्याच्यानंतर क्रमागत ज्या समसंख्या असतात त्याच्यामध्ये 2चा फरक असतो. क्रमागत म्हणजे आता समजा 14 आहे, त्याच्या पुढची समसंख्या कुठची असणार आहे? 15 आहे का? नाही, पुढची समसंख्या आहे 16. मग 16 आणि 14 मध्ये 2चा फरक आहे. 16 + 14 2चा फरक आहे. जो डिफरन्स असतो तो 2चा असतो. ठीक आहे, कोणत्याही जर नैसर्गिक संख्येची दुप्पट जर आपण केली तर त्याचं उत्तर जो असेल तर समसंख्याच असतो. म्हणजे नैसर्गिक संख्या कुठच्या बघितल्या आपण? नैसर्गिक संख्या म्हणजे काय बघितलं आपण? तर त्याच्यामध्ये होत्या 1, 2, 3, 4, 5 अनंतापर्यंत. ठीक आहे, इन्फिनिटी. 0 येत नाही, नैसर्गिक संख्येमध्ये 0 येत नाही. मग अशा बघितलं त्याप्रमाणे पूर्ण संख्येमध्ये 0 येतो, तर नैसर्गिक संख्येमध्ये 0 येत नाही. मग आपल्याला काय म्हटलं त्यांनी? कोणत्याही नैसर्गिक ज्या संख्या आहेत त्यांचा जर गुणाकार केला, दुप्पट केली त्यांची, कोणत्याही नैसर्गिक संख्येची जर दुप्पट केली तर त्याचा जो गुणाकार आपला उत्तर येतं दुप्पट केल्यानंतर, तर तो नैसर्गिक समसंख्याच असतो. म्हणजे आता थोडक्यात सांगतो, नैसर्गिक संख्या कोणती घेतली आपण? 3 घेतली, तिचा दुप्पट केला, 3 दुणे 6,
हा जो 6 आलाय तो समसंख्याच असतो आपला. ठीक आहे, मोठी संख्या घेऊया, 15 घेऊया. 15 गुणिले 2 दुप्पट करायचे ना आपल्याला. 15 गुणिले 2 किती आलं उत्तर? 30. नैसर्गिक ही कोणती समसंख्या आहे. तेच म्हटलं की कोणतीही नैसर्गिक संख्या घेतली, या नैसर्गिक संख्या आहेत यांच्यापैकी कोणतीही नैसर्गिक संख्या घेतली तरी आणि तिचा दुप्पट केला तर त्याचं उत्तर जो आहे तो समसंख्याच मिळतो. ठीक आहे, समसंख्या उत्तर मिळेल त्याचं. विषम संख्येचं जर बघितलं त्याच ठिकाणी तर काय होणार आहे? विषम संख्येला 2 ने भागल्यास निश्चित भाग जात नाही, त्याला बाकी नेहमी एक उरतोच. एक उरतो फक्त, 2 3 पण नाही उरत, एकच फक्त उरतो. विषम संख्येला कोणत्याही म्हणजे संख्येला विषम संख्येला जर 2 ने भागला तर बाकी एक उरते. लक्षात, हे पण पॉईंट लिहून ठेवा. ठीक आहे, सारखे काय आपण व्हिडिओ बघणार नाही, व्हिडिओमध्ये खूप असं स्लो शिकवलेलं असतं, त्यामुळे आपल्या वहीमध्ये नोट करून ठेवा जेणेकरून त्याचा तुम्हाला रिव्हिजन करताना फायदा होईल, रिव्हिजन करताना स्पीडमध्ये होईल. एखादा फक्त पॉईंट लिहून ठेवायचा, विषम संख्येमध्ये 2 ने भागले असता बाकी एक उरतो. ठीक आहे, संपला विषय. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. आपला पुढचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या इंग्लिश मध्ये म्हणतात ट्रायंग्युलर नंबर. ओके, दिसते ना? ठीक आहे, त्रिकोणी संख्या बघायची आपल्याला. त्या काय बघितल्या? नैसर्गिक संख्येत. ठीक आहे, कोणत्याही नैसर्गिक संख्या ज्या क्रमागत असतात त्या 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकार केला, म्हणजे आता समजा पहिली जोडी घेतली 1 गुणिले 2, त्यांचा गुणाकार केला, किती आला? 2. त्या गुणाकाराच्या निम्मे केले भागिले 2, निम्मे करायचे भागिले 2, किती आलं उत्तर? 1. हे असं केल्याच्या नंतर जी संख्या मिळते त्याला त्रिकोणी संख्या असं म्हणतात. नैसर्गिक संख्यांच्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. आता दुसरी पुढची संख्या जर बघितली आपण 2 गुणिले 3, क्रमागतच पाहिजे, क्रमागतच असल्या पाहिजे त्या. 2 गुणिले 3 किती आले? 3 दुणे 6 भागिले 2, कारण का निम्मे म्हटलंय तिथे. या ज्या क्रमागत ज्या संख्या आहेत 2 नैसर्गिक संख्या त्यांच्या निम्मे केल्यावरती जे उत्तर मिळतं बेत्रिक्सा, तर ती असते आपली त्रिकोणी संख्या. लक्षात ठेवायचंय. पुढची घेऊया 3 गुणिले 4 किती आले? 12 भागिले 2 किती आले? 6. तर याला म्हणतात त्रिकोणी संख्या. काय म्हटलंय? नैसर्गिक, या कोणत्या आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या आपला पहिलाच प्रकार संख्येचा, नैसर्गिक संख्या. पुढच्या या 1 2 3 4 5 अनंतापर्यंत. तर त्यामध्ये ज्या नैसर्गिक संख्या, आपल्या नैसर्गिक संख्यांच्या ज्या क्रमागत ज्या जोड्या आहेत, या क्रमागत या ज्या 2 संख्या येतात त्यांच्या गुणाकाराच्या
निमपटीस, त्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असं म्हटलं जातं. ओके, इथपर्यंत आपण बघितलं. तर पुढे सर्वात लहान जर म्हटलं जातं त्रिकोणी संख्या तर काय येणार आहे? आपली पहिलीच जोडी आपण बघितली. नैसर्गिक संख्यांमधली जर पहिलीच जोडी आपली जर घेतली आणि त्याचं उत्तर जर 1 येत आहे तर मग आपली सर्वात लहान संख्या ही एकच असणार आहे. बरोबर आहे? एक सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे? 1 असणार आहे. का? तर पहिलीच जोडी आपण आधी घेतली. 0 घेऊ शकतो का? 0 आणि 1 नाही घेऊ शकत. का? कारण नैसर्गिक संख्या नाहीये 0. आपल्याला म्हटलंय नैसर्गिक संख्यांच्या क्रमागत जे जोडे आहेत, या क्रमाने येणारे जे अंक आहेत त्यांचा जर गुणाकार केला आणि त्याचा निम्मी केलं तर त्याची जी संख्या येईल, त्याचं उत्तर जे येईल ती आपली त्रिकोणी संख्या असते. म्हणून आपली पहिलीच जोडी आपण घेतली 1 आणि 2. तर 1 गुणिले 2 केला, उत्तर आलं 2. 2च्या निम्मे केले, उत्तर आलं 1. तर आपली सर्वात लहान जी त्रिकोणी संख्या आहे ती 1 आली. ठीक आहे, सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे आपली. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर परीक्षेला येणारा प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत? तर त्यासाठी 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत? किती आहेत माहिती असेल तर लगेच उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. किती आहेत? 13 टोटल त्रिकोणी संख्या आहेत. 13 1 ते 100 पर्यंत टोटल नाही, 1 ते 100 पर्यंत टोटल. 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या आहेत 13. ओके, लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न परीक्षेला येतो. आता समजा आपल्याला दिलंय डायरेक्ट त्रिकोणी संख्या दिले आणि त्याचा अवयव पाडायचे. समजा 6 दिले आपल्याला. त्रिकोणी संख्येवरून त्याचे अवयव जर काढायचे असतील, विचारले असतील तर कसे काढायचे ते? आपल्याला दिले किती? 6. ठीक आहे, 6 दिलेले आहे. तर मग 6चं काय करायचं? दुप्पट करायचे. 6 दुणे 12. 6च्या दुप्पट करायचे, 6 दुणे 12. आणि त्या 12चे अवयव पाडायचे. काही ते किती, जर किती आले ते 3 चौक 12. जर हे अवयव क्रमागत येत असतील तर ही त्रिकोणी संख्या आहे. जर आपल्याला ओळखायला दिलं की त्रिकोणी संख्या आहे की नाही, ही 6 जी आहे ती त्रिकोणी संख्या आहे की नाही हे ओळखायचं असेल आपल्याला, तर आपल्याला काय करायचंय? ती जी संख्या दिली असेल त्याच्या दुप्पट करायचं. दुप्पट केल्याच्या नंतर जे उत्तर येईल त्याचे अवयव पाडायचे. 3 गुणिले 4. आता याचा अवयव असा एक होतो 6 गुणिले 2. 6 गुणिले 6 दुणे 12. 3 चौक 12. 6 दुणे गुणिले 2. पण हे क्रमागत आहेत का? 6 आणि 2 क्रमागत आहेत का? नाही. याच्यामध्ये संख्या आहेत ना मध्ये, क्रमागत नाही आहेत. पण इथे मात्र बघा 3 गुणिले 4. 3 चौक 12 हे क्रमागत आहेत, म्हणून या अवयव बघण्याची गरज नाही. ही 6 जी आहे ती त्रिकोणी संख्या आहे. समजा 7 घेतलं आपण तर 7 त्याचे दुप्पट केलं, किती आले? 14. त्याचे क्रमागत अवयव आहेत का बघा आता. 14 आले उत्तराचं. 7 दुणे 14. 2 गुणिले 7. अजून 14 एके 14. 14 एके 14 हे अवयव पडले. अजून काय पडतात का 14चे? नाही. हे क्रमागत आहेत का? 1 14 किंवा 2 7 क्रमागत आहेत का? नाही. म्हणजे 7 ही त्रिकोणी संख्या नाही. लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्या आहे की नाही हे ओळखता येऊ शकतं, किंवा याच्यापैकी अवयव जरी पाडा असं जरी म्हटलं त्रिकोणी संख्येचे, या त्रिकोणी संख्येचे बेस अवयव काढा. बेस किंवा आपला मेन जो असेल तो अंक शोधायचा असेल तर ते सुद्धा आपण याच्यावरून शोधू शकतो, मूळ अंक. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण याच्यावरून.
काही वेळेला विचारतात 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या. सहा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? कसं काढणार? पाया म्हणजे त्यामधलं आता हे जे आहेत ना 3 4 हे अवयव आहेत त्याचे. कोणाचे? 6 ही त्रिकोणी संख्या आहे आणि 3 आणि 4 हे त्याचे अवयव आहेत. मग या अवयवांमध्ये जो पहिला अंक असतो ना पुढचा लहान अंक म्हणजे तो असतो पाया. या त्रिकोणी 6 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे? 3 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी जर म्हटलं 3 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे? 2 आहे. 6 या त्रिकोणी संख्येचा पाया 3 बघितला आपण. 1 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 1. ठीक आहे. तर त्याप्रमाणे जर म्हटलं तर 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? आता ह्या पायावरून आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे. तर मग काय करणार? 6 आहेत आपल्याकडे, त्याच्या पुढची संख्या घ्यायची 7 आणि त्याचं निम्म करायचं. किती आलंय? 7 संग 42 आणि त्याच्या निम्मे करायचे. काय आलं? 21. तर आपली त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे? 21. ओके. तर आपण हे पायावरून काढलं. 6 पाया आपला आहे, तर आपल्याला दिलाय पाया काय दिलाय? 6 दिलाय. तर त्याच्या पुढची संख्या घ्यायची 7 क्रमांक संख्या, नैसर्गिक संख्या. 6 गुणिले 7 केलं, त्याच्या भागिले 2 केलं, उत्तर आलं 42 छेदस्थानी 2 बरोबर 21. तर आपल्याला 6 पाया असलेली जर त्रिकोणी संख्या जर विचारली तर ती आहे 21. त्याचप्रमाणे दुसरंही विचारतील अजूनही की 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या. सेम प्रश्न, 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती काढा. आता मग काय करणार आहोत? बघा पुढे क्रिया कशी करायची ते. 5 गुणिले 6 पुढचा नंबर घ्यायचा आहे, छेदस्थानी काय करायचंय? 2 करायचंय. आले उत्तर त्रिकोणी संख्येचं. 6 पंचे 30, छेदस्थानी 2 बरोबर 15. आपले उत्तर काय आलं? 15. 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आहे? 15. ठीक आहे. आता हे झालं. ठीक आहे. आता असा जर प्रश्न विचारला की 15 ही त्रिकोणी संख्या आहे तर त्याचा पाया किती? आपण बघितलं 15चा पाया 5 आहे, पण तो विचारला तर काय करणार? कसा काढणार? कसा? सोपा आहे एकदम. जसं इथं क्रिया दिली तसंच 15 गुणिले काय करायचं? 2. 15 दुने 30 आणि या 30चे अवयव पाडायचे. 30चे काय करायचे? अवयव पाडायचे. कसे पडणार अवयव? 5 आणि 1 6 पडेल. 15 गुणिले 2 1 पडेल. 30 गुणिले 1 पण पडेल. पण आपल्याला क्रमांक पाहिजे. क्रमांक कोणता आहे? 5 आणि 6 बरोबर आहे. मग याचा पाया कोणता असणार आहे? 5. जो छोटा संख्या असतो तो असतो आपला पाया. ओके. तर 30 या त्रिकोणी संख्येचा पाया, 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 5. ओके. अशा प्रकारे काढायचं. आता आपल्याला सर्वात महत्वाचं आणखी एक बघायचं ते म्हणजे मूळ संख्या. संख्येचा प्रकार बघायचा आपल्याला. महत्वाचं आहे अतिशय. त्याच्यावरती पोलीस भरतीला वारंवार प्रश्न असतात. त्याच्या वाक्य पण देऊन प्रश्न विचारू शकतात. सॉरी. थोडक्यात सर्वात लहान सममूळ संख्या कोणती? सर्वात लहान मूळ संख्या कोणती? मूळ संख्येची बेरीज विचारतात काही वेळेला. अशा प्रकारे प्रश्न मूळ संख्येवरती विचारला जातो. पण आपल्याला मूळ संख्या काय असतात त्याच जर माहित नसतील तर आपल्याला ते सोडवता तो प्रश्न येणार नाही. तर मूळ संख्या म्हणजे ते नक्की काय ते बघूयात आपण. किती आहे? 7वा आहे मला वाटतं. मूळ संख्या त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात प्राईम नंबर. प्राईम नंबर. ठीक आहे. मूळ संख्या बघतोय आपण. मूळ संख्या म्हणजे आधी शब्दशः त्यांनी डेफिनेशन काय दिले, आपल्याला व्याख्या काय दिली ते बघूयात आपण. मूळ संख्या म्हणजे
अशी संख्या जिला फक्त आपला स्वतःने भाग जाईल आणि 1ने भाग जाईल त्याला म्हणतात मूळ संख्या. ही झाली पुस्तकी डेफिनेशन. पुस्तकी आपली डेफिनेशनची असेल ते काय असेल एखादी संख्या आहे 2 आहे 3 4 5 6 1 7 8 9 या संख्येत 1 ते 9 पर्यंत. ठीक आहे. जी मूळ संख्या आहे तिला 1ने आणि स्वतःने भाग जाईल त्याला काय म्हणतात मूळ संख्या असं म्हटलं जातं. याच्यामध्ये बघा 2 1ने काय होतं स्वतःने भाग जातो. 1ने 1ला जो कसा आहे 1चा की तो फक्त तिला 1ने भाग जातो म्हणजे 1ने भाग जातोच प्लस स्वतःची पण 1च आहे त्यामुळे ही या कॅटेगरीमध्ये बसत नाही. पण 2चं बघा 2ला स्वतःने भाग जातोय प्लस 2ला 1ने भाग जातो. ठीक आहे. 3ला बघा 3ला स्वतःने भाग जातो त्यानंतर 3ला 1ने भाग जातो. ठीक आहे. 4चं बघा कसं आहे 4ला स्वतःने भाग जातो 4ला 2ने भाग जातो 4ला 1ने भाग जातो. ही मूळ संख्या असेल का मग नाही. ही मूळ संख्या नाही कारण आपलं काय डेफिनेशन काय याची मूळ संख्येची तर ज्या संख्येला स्वतःने भाग जाईल आणि स्वतः व्यतिरिक्त 1ने भाग जाईल तर ती असते आपली मूळ संख्या. ओके. 1 ही सुद्धा मूळ संख्या नाही कारण ती स्वतःची संख्या सुद्धा 1च आहे आणि मूळ आपल्या 1 ही पण तिला भाग जाणारी पण संख्या 1च आहे त्यामुळे 1 तर त्यामध्ये मूळ संख्येमध्ये येत नाही. प्लस आता 3 बघितलं आपण 4ला 4ने भाग जातो 4ला 2ने सुद्धा भाग जातो म्हणजे ही मूळ संख्या नाहीये. 4 सुद्धा कट झाली याच्यामधून कॅन्सल झाली सांगितलेली तो 4 सुद्धा कॅन्सल झाली. 5ला बघा कोणाला भाग जातो 5ला 5ने भाग जातो 5ला अजून कोणी भाग जातो 5ला 1ने भाग जातो अजून कोणाला भाग जाते का 5ला नाही जात म्हणजे ही सुद्धा मूळ संख्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6चं जर बघितलं वरती बघूया 6ला कितीने भाग जातो 6ने भाग जातो 6ला 2ने भाग जातो 6ला 3ने भाग जातो 6ला 1ने भाग जातोय म्हणजे ही मूळ संख्या असणार आहे का नाही. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय मला सांगायचंय की ज्या संख्येला स्वतःने आणि 1ने भाग जातो स्वतःने 1ने अशा संख्येला मूळ संख्या म्हटलं जातं. ही मूळ संख्या नाही. ठीक आहे. 7ला बघा 7ला स्वतःने भाग जातो आणि 7ला 1ने भाग जातो. मूळ संख्या आहे. 9 बघा 9ला स्वतःने भाग जातो 9ला 3ने भाग जातो 9ला 1ने भाग जातो मूळ संख्या असणार आहे का नाही. ओके. 8 सुद्धा मूळ संख्या नाही. ओके. तर अशा प्रकारे समजून घ्या की ज्या संख्येला स्वतःने भाग जाईल आणि 1ने भाग जाईल त्या संख्येला म्हटलं जातं मूळ संख्या. आता समजलं असेल तुम्हाला क्लिअर याच्यामध्ये मूळ संख्या काय आहेत ते. मग मूळ संख्या काय काय आहेत कशा आहेत 2 3 5 7 11 13 17 त्याच्यानंतर 19 20 21 22 23 23 24 25 26 27 27 28 29 31 अशा प्रकारे 31 त्यानंतर 32 33 34 35 36 37 38 41 43 त्यानंतर 45 46 47 बाकी आहेत किती आहेत 50 पर्यंत 1 ते 50 पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
15 मूळ संख्या आहेत. किती? 1 ते 50 पर्यंत किती आहेत? 15 मूळ संख्या. ठीक आहे, माझं अक्षर जरा खराब आहे थोडं. ठीक आहे, 1 ते 50 पर्यंत किती आहेत? 15 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत किती आहेत? प्रश्न येऊन गेलेला आहे. 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? पोलीस भरतीला हमखास विचारतात. 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? किती आहेत? 25. 50 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? प्रश्न हे येऊन गेलेले आहेत मित्रांनो, इम्पॉर्टंट आहेत, लिहून घ्या नोट वहीमध्ये. ठीक आहे, 50 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 10. कन्फ्युज व्हायचं नाही. 1 ते 50 पर्यंत किती आहेत? 15 आहेत. 5 जास्त आहेत 50 ते 100 पेक्षा. 50 ते 100 मध्ये 10 मूळ संख्या आहेत. टोटल जर बघितलं तर 1 ते 100 पर्यंत किती आहेत? मग हे 15 आणि हे 10, 25 मूळ संख्या या 1 ते 100 पर्यंत आहेत. सर्वात लहान मूळ संख्या जर म्हटली तर कोणती आहे? 2 आहे. 1 ही मूळ संख्या नाही. 1 काय? मूळ संख्या नाही. लक्षात ठेवायचं आहे, मूळ संख्या नाही. मूळ संख्या नाही. 1 ही मूळ संख्या नाही. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. कळलं? 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं, आणखी एक युनिक प्रश्न यावरती निर्माण होतो, तो म्हणजे आता हा 8 ही इथे मूळ संख्या नाहीये, 6 पण मूळ संख्या नाही, इथे बघितलं आपण नाही, इथे 4 सुद्धा मूळ संख्या नाहीये. ओके, 2 3 5 7 9 पण मूळ संख्या नाहीये. ओके, 2 3 5 7 11 13 अशा संख्या असतात सर्व. 1 ही मूळ संख्या नाही. नंतर मग जर युनिक प्रश्न काय म्हटलं त्यामध्ये तयार होतो, जो असा होतो की एकमेव सम मूळ संख्या जर कोणती असेल तर ती आहे 2. ती आहे 2. फक्त एकच अशी मूळ संख्या आहे जी सम आहे, बाकी सर्व विषम आहेत. विषम संख्या कशा असतात? ज्यामागे 1 3 5 एकक स्थानी 1 3 5 7 9 यांपैकी अंक असतात. 1 3 5 7 9 यांपैकी जर अंक असेल तर ती असते विषम संख्या. पण ही जी एकच संख्या आहे 2, जी आहे समसंख्या. समसंख्यामध्ये कसं असतं? 0 2 4 6 8 यांच्यापैकी अंक असतो एकक स्थानी. मग जसं 2 हा समसंख्या आहे. एकमेव सम मूळ संख्या विचारली तर ती लिहायची 2. ठीक आहे, सर्वात लहान मूळ संख्या सुद्धा 2च आहे आणि एकमेव सममूळ संख्या सुद्धा 2च आहे. लक्षात ठेवायचं आहे, 1 ही मूळ संख्या नाहीत. त्यानंतर जर विचारलं तर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज किती, असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. 1 ते 100 पर्यंत कुठे लिहायचा? 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज जर विचारली तर ती किती आहे? 1060. लक्षात ठेवायचं आहे, कारण तुम्ही आता काय मूळ संख्या ह्या ज्या फॅक्च्युअल जो डेटा आहे ना, तो तुमच्या तो लक्षात असला पाहिजे, पाठच असला पाहिजे. कारण तुम्ही काय त्यावेळेला ह्या सर्व अंक असं लिहिणार आणि त्यांची काही बेरीज करत बसणार का? नाही, ते पॉसिबल पण नाही, एवढा वेळ पण नसतो आपल्या पोलीस भरतीला. ओके, काय करायचं? 1 ते 100 पर्यंत सर्व बेरीज जर बघितला, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज, लक्षात ठेवा, मूळ संख्यांची बेरीज जर बघितली तर ती आहे 1060. ओके, त्याचप्रमाणे असा सुद्धा प्रश्न
विचारतात की 1 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. आता इथे 1 ते 100 विचारलंय, तसाच प्रश्न असतो 1 ते 50, 1 ते 50 पर्यंतच्या, 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज, मूळ संख्यांची बेरीज, बेरीज किती असते? पाठच पाहिजे, 328. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज असते 328. हे असं लिहून त्यांची बेरीज करणं हे आपल्याला पॉसिबल नाही परीक्षेच्या वेळेला, एवढा वेळ नसतो आपल्याला. 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्येची बेरीज 1060, 1 ते 50 पर्यंत सर्व मूळ संख्येची बेरीज 328 असते. पाठ करायचंय, वहीमध्ये लिहून घ्यायचंय. ठीक आहे. त्यानंतर जर आणखी जर म्हटलं तर मूळ संख्यांचा जो मसावी असतो तो 1 असतो. लसावी आणि मसावी ह्याचा सेपरेट आपल्याला चॅप्टर घ्यायचा आहे, पूर्ण व्हिडिओ आपल्याला अपलोड करणार आहे मी. ठीक आहे. याच्यानंतरचा जो पार्ट असेल तर तोच असणार आहे लसावी मसावी, तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. लसावी मसावी 100% परीक्षा पेपरला असतो. मूळ आपल्या हे पण असतो, बेसिक सुद्धा विचारला जातो, मूळ संख्या वगैरे, नॅचरल नंबर, होल नंबर, आपल्या पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या कोणत्या वगैरे काय असं विचारला जातो पेपरला. ठीक आहे. लसावी मसावी पण आपल्याला यानंतरचा पुढचा लेक्चर आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. पुढे बघूयात. पुढे बघूयात आपण. मूळ संख्या झाल्या, आता पुढे आहेत आपल्या संयुक्त संख्या. संयुक्त संख्याच्या नंतर आपण सहमूळ संख्या बघूयात. सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या काय असतात विषय. ठीक आहे. आता बघूयात आपण आधी संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे नक्की काय असतं नेमकं, की ज्या संख्यांमध्ये, संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांमध्ये 1 आणि मूळ संख्या ह्या सोडून बाकी ज्या उरलेल्या असतात त्या कोणत्या असतात? संयुक्त संख्या असतात. संख्यांमधील एक आकडा, 1 ही संख्या आणि एक संख्या आणि कोणत्या मूळ संख्या ह्या वगळल्या तर त्या असतात संयुक्त संख्या. संयुक्त संख्या किती होत इथे आठवण हवं काय बघूया. संयुक्त संख्या बघायची आपल्याला. काय आपण बघितली व्याख्या काय बघितली, ज्या संख्यांमध्ये 1 आणि मूळ संख्या वगळल्या तर त्या असतात संयुक्त संख्या. 1 आणि मूळ संख्या म्हणजे आता पुढच्या नक्की तर 1 आकडा 1 वगळला, त्याच्यानंतर मूळ संख्या कोणत्या 2 वगळल्या, 3 वगळली, 2 3, त्यानंतर कोणत्या वगळायचे 5 वगळायचे, 7 वगळायचे, 5 7 11 13 17 1 ते 20 पर्यंत बघूया आपण. 1 2 3 ह्या वगळायच्यात, म्हणजे राहिल्या काय त्यामधल्या 2 3 4, इथली 4 राहिली, इथली कोणती आहे मधली 6, त्याच्यानंतर 8 9 यांच्यामधल्या आणि 10 सुद्धा 10 यांच्यामधल्या घेतल्या आपण. त्याच्यानंतर 12 11 आणि 13 मधली 12, त्यानंतर 13 आणि 17 मधली कोणती कोणती येईल 14 15 16, या ज्या आहेत ना या आहेत संयुक्त संख्या. संयुक्त संख्या काय केलंय 1 आणि या मूळ संख्या अजून पुढे भरपूर आहेत पण आपण फक्त 20 पर्यंतचे घेतल्या. 20 पर्यंत मग इथे 16 17 18 19 आणि 20 पर्यंत आपण संख्या बघतोय. त्याच्यामधल्या 2 3 5 7 11 13 17 या मूळ संख्या वगळल्या
1 ते 20 मधल्या 1 आणि ह्या मूळ संख्या वगळल्या तर ज्या उरलेल्या ज्या सर्व आहेत या आहेत आपल्या संयुक्त संख्या. ठीक आहे. काय डेफिनेशन बघितली, 2 मूळ संख्या आणि 1 संख्या वगळली तर उरलेल्या सर्व संख्या ह्या संयुक्त संख्या असतात. आता सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे मग? 4. सर्वात लहान संयुक्त संख्या जर कोणती आहे? 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. आणखी एक पॉइंट बघितला तर 1 ते 100 पर्यंत किती आहेत टोटल संयुक्त संख्या? टोटल संयुक्त संख्या आहेत 74. ठीक आहे. त्यामध्ये 74, 1 ते 100 पर्यंत किती आहेत? 74. 100 आणि उरल्या किती मग आता? 26 उरल्या. 26 उरल्या ना. 100 मधून किती? 74 गेले, किती राहिले? 26 उरले. ह्या 26 संख्या कोणत्या आहेत? तर त्या आहेत 25 आपल्या मूळ संख्या आणि 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. 25 आणि 1 26. आणि काय घडलंय? मूळ संख्या माहिर बिकम्स कोणत्या आहे? 26 या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कोणत्याही नसलेली संख्या 1 अशी ह्या टोटल 26 संख्या वगळल्या तर 74 संख्या या आपल्या आहेत संयुक्त संख्या. ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत टोटल 74 संख्या आहेत. 74 संयुक्त संख्या आहेत. ओके. पुढे बघूयात आपण. सर्वात लहान संयुक्त संख्या बघितली 4 आहे. पुढचं आहे आपलं सहमूळ संख्या. या झाल्या संयुक्त संख्या. आता बघूयात सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे मूळ संख्याच, अशा मूळ संख्या ज्याच्यामध्ये काय असतो? 1 मिनिट. ज्या 2 संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना म्हणतात सहमूळ संख्या. सहमूळ संख्या. कसं ते सांगतो. सहमूळ संख्या मग त्याच्यामध्ये समसंख्या सुद्धा येऊ शकते. सहमूळ संख्या म्हणजे काय? तर क्रमागत सुद्धा येऊ शकतो. 9, 10 या दोघांमध्ये सामायिक अवयव आहे का? कोणताही सामायिक अवयव आहे का? 9चा सामायिक 9ला कोणाकोणी भाग देतो? 3 ने भाग देतो. 3 गुणिले 3 गुणिले 1, 1 सोडा. 1 दोघांनाही जातोच ते. दुसरा सामायिक अवयव दुसरा आणखी कोणता आहे का? 3 आणि 3 फक्त एवढेच आहे. 9 3 आणि 3. ठीक आहे. आणि 10 मध्ये कोणते असतात सामायिक अवयव? 2, 5, 5 गुणिले 2, 5 आणि 2 सामायिक अवयव आहे का यांच्यामध्ये? अजिबात नाहीये. 3 3 आहे त्याच्यामध्ये 2 5 आहेत. ठीक आहे. सामायिक अवयव नाहीत म्हणजे ह्या काय आहेत? सामायिक आपल्या सहमूळ संख्या आहेत. ज्या 2 संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात. त्याच्यानंतर आणखी जर बघितलं तर त्यांचे गुणधर्म काय असतात तर त्यांचाही सुद्धा मसावी एक असतो. त्या 2 सहमूळ संख्यांचा 9 आणि 10 यांचा मसावी काय असणार आहे? 1 असणार आहे. लसावी आणि मसावी या टॉपिक मध्ये आपण त्याच्यामध्ये बघूया डिटेलमध्ये. ओके. क्रमागत आपण आणखी एक लक्षात ठेवू शकतो की क्रमागत येणाऱ्या ज्या असतात ना कोणत्याही 2 संख्या, क्रमागत येणाऱ्या कोणत्याही 2 संख्या असतात, कोणत्याही 2 संख्या ज्या असतात ना त्या सहमूळ संख्या असतात. कोणत्या? सहमूळ संख्या असतात. लक्षात ठेवायचं आहे. ओके. 9 10 11 12 11 12 13 14 13 14 हे कसे आहेत? समूळ संख्यांचे गट आहेत. 15 16 समूळ संख्या आहेत. ह्या क्रमाने येणाऱ्या आहेत. त्याच्यानंतर पुढे बघूयात जोडमूळ संख्या बघायच्यात आपल्याला. त्याला इंग्लिशमध्ये ट्विन प्राईम नंबर्स म्हणतात.
पुढची आहे आपली जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय असतात, तर ज्याच्यामध्ये ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना काय म्हटलं जातं, मूळ संख्या असं म्हटलं जातं, किंवा त्यांचा फरक जो असेल तो दोनचा असेल. ओके, ज्या दोन संख्यांमध्ये ज्या पण त्या पुढच्या मूळ संख्या असतात ना, ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान. आता बघा, आता जर म्हटलं 2 आणि 3 ह्या मूळ संख्या आहेत, यांच्यामध्ये फरक दोनचा आहे का, नाहीये. ठीक आहे, दोनचा फरक नाहीये, म्हणजे या मूळ संख्या या जोडमूळ संख्या होतील का, नाही. त्याच्यामध्ये एकच फक्त संयुक्त संख्या असते, त्यांना म्हटलं जातं जोडमूळ संख्या. यांच्यामध्ये आहे का जोडमूळ आपली संयुक्त संख्या आहे का, लगेच क्रमागत आहे 2 3, नाही याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 3 5 7, 5 आणि 7 याच्यामध्ये संयुक्त संख्या आहे ना, 6 संख्या आहे. म्हणजे ही कशी आहे आणि यांच्यामधला फरक किती आहे, 2चा फरक आहे का, 7 मधून 5 गेले 2, म्हणजे ही कशी आहे, जोडमूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 7 नंतर 5 7 11 13, 11 आणि 13 या मूळ संख्या आहेत. आपण आधी मूळ संख्या लिहून घेऊयात का, 2 3 5 7 11 13 17 19 नंतर 23 24 25 26 27 28 29 31 32 33 34 35 36 37 38 39 41 47 या 1 ते 50 पर्यंत बघूयात आपण. ठीक आहे, याच्यामध्ये संयुक्त संख्या आहे का, नाही. एक पण मधले अवयव नाही, आपले संयुक्त संख्या नाही आहे. याच्यामध्ये मात्र संयुक्त संख्या आहे. एक संयुक्त संख्या, आपल्या व्याख्या काय आहे जोडमूळ संख्येची, की त्याच्यामध्ये निदान एक संयुक्त संख्या असली पाहिजे त्या दोन संख्यांच्या दरम्यान. याच्यामध्ये आहे 6. ही कशी आहे, म्हणजे जोडमूळ संख्या आहे. दोन मूळ संख्येच्या दरम्यान आहे एक संयुक्त संख्या, म्हणजे ही मूळ संख्या आहे. मूळ संख्यांची जोडी, जोडमूळ संख्यांची जोडी आहे. त्यानंतर 7 11 याच्यामध्ये किती मूळ संख्या, बऱ्याच झाल्या. याच्यामध्ये आपल्याला काय बघितले, फक्त एकच संयुक्त संख्या असली पाहिजे. याच्यामध्ये किती आहेत, 8 9 10, 3 मूळ संख्या आहेत, 3 संयुक्त संख्या आहेत. म्हणजे ही असणार आहे का, नाही, म्हणजे ही जोडी नाही. 11 आणि 13 याच्यामध्ये किती संख्या आहेत, 11 12, एकच संयुक्त संख्या भेटली आपल्याला. 11 आणि 13 म्हणजे या कशा आहेत, मूळ संख्या, जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 13 आणि 17 किती आहेत, 14 15 16 14 15 16 या 3 संयुक्त संख्या आहेत. किती आहेत, 3 संयुक्त संख्या आहेत. म्हणजे ही जोडी असणार आहे का, नाही. ही सुद्धा जोडी मूळ संख्यांची असणार नाही. 17 19 एकच संख्या आहे संयुक्त संख्या. 18 म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या, जोडमूळ संख्यांची जोडी असणार आहे. 19 23 त्याच्यामध्ये किती संख्या आहेत, 20 21 22, 3 संयुक्त संख्या आहेत. म्हणजे ही असणार आहे का, नाही. ही संयुक्त संख्या, जोडमूळ संख्यांची जोडी असणार नाही. 23 29 बऱ्याच संख्येत मध्ये, 23 आणि 29च्या मध्ये. 29 31 30 एकच आहे. एकच ही संख्या संयुक्त संख्या या दोन जोडमूळ संख्यांच्या मध्ये आहे, म्हणजे ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. अशा प्रकारे पूर्ण 1 ते 100 पर्यंत टोटल किती आहेत, 8. 1 ते 100 पर्यंत केवळ 8 जोडमूळ संख्यांची जोड्या आहेत.
जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. संख्यांच्या जोड्या आहेत. किती आहेत? 8. लक्षात ठेवायचंय. ओके, किती? 1 ते 100 पर्यंत अशा फक्त मूळ संख्या आहेत. 2 3 जोडून आलेल्या 2 3 5 7 11 13 भरपूर मूळ संख्येच्या ह्या जोड्या बघितल्या तर आहेत. पण त्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असलेल्या जोड्या किती आहेत? 5 7 आहे, 1 भेटली. 11 13 2 भेटल्या. त्याच्यानंतर 17 19 3 भेटल्या. 19 23 मध्ये का नाहीये. त्यानंतर 23 29 नाहीये. 29 31 4 भेटल्या. अशा प्रकारे टोटल 1 ते 100 पर्यंत फक्त 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवायचंय, 1 ते 100 पर्यंत फक्त 8 ह्या जोड्या आहेत, त्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. ओके, ठीक आहे. आपण झालं असेल 1 ते सव्वा तास बहुतेक व्हायला असेल. इथे थांबूया आपण. या पार्ट वाईज आपण बेसिक मॅथ्सचा सुद्धा आपण पार्ट वाईज बघूयात. आता हा पहिला पार्ट मी अपलोड करेन, त्याच्यानंतर सेकंड पार्ट, थर्ड पार्ट असे 2-3 पार्ट मध्ये आपण कव्हर करणार आहोत. अजून आपल्याला याच्यामध्ये ह्या बेसिक मॅथ्स मध्ये आपल्याला काय काय बघायचं बघूया. सांगतो तुम्हाला. कसोट्या बघायच्यात आपल्याला. ठीक आहे, कसोट्या बघून त्याच्यानंतर आपल्याला पुढे संक्षिप्त जी रूपांतर करतात, संक्षिप्त दर्शनी किंमत वगैरे बघायची आपल्याला. त्याच्यानंतर संक्षिप्त रूपांतर कसं केलं जातं तर ते सुद्धा आपल्याला बघायचंय. आणि काही त्यावरती बेसिक जी गणिते विचारली जातात पोलीस भरतीला, ते आपल्याला याच्यामधून 3 पार्ट मध्ये आपल्याला बघायचंय बेसिक मध्ये. त्याच्यानंतर आपण लसावी मसावी सुद्धा सुरुवात करू. एकदम शॉर्ट मध्ये ट्रिक वाईज आपल्याला बघायचंय. मॅथ्सचं टेन्शन घ्यायचं नाही, मी पूर्ण मॅथ्स कव्हर करून घेईन तुमचा. ठीक आहे, ओके, ठीक आहे. आपण थांबूया तिथे. धन्यवाद मित्रांनो.